हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त या कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतील 21वी कथा आपण आज पाहणार आहोत. या कथेतून श्रीकृष्ण भक्ताची काय सत्ता असते ह्याचं आपल्याला दर्शन होणार आहे. ही कथा आहे श्रीपाद नवकिशोर गोस्वामी आणि श्रीपाद लोचनानंद गोस्वामी यांची. हे दोघे सख्खे भाऊ होते आणि कृष्ण भक्त होते. त्यांची ही मनोहर कथा आहे. श्रीपाद लक्ष्मीकांत गोस्वामी प्रभू हे ढाका येथे राहत होते. हे श्री श्री नित्यानंद यांच्या परिवारातील होते. श्रीपाद नवकिशोर गोस्वामी आणि श्रीपाद लोचनानंद गोस्वामी हे त्यांचे पुत्र. लक्ष्मीकांत गोस्वामी यांना आणखीही 2 पुत्र होते. या भागामध्ये गोस्वामी म्हणजे गुरु घराणं असं समजतात. श्री श्री नित्यानंद यांच्या वंशामध्ये एक श्रीकृष्णाचं देऊळ होतं आणि त्याची सर्व व्यवस्था त्यांच्या वंशातील लोक पाहत असत. हे सर्व जण तेथे धर्मगुरू या प्रकारेच ओळखले जात. त्यामुळं त्यांना तिथे अतिशय मान होता आणि त्यांना अतिशय पूज्य समजलं जाई. हे सर्व लोक सुद्धा अत्यंत पवित्र आचरणाचे, निष्कपट सरळ हृदयाचे, भक्तिमान, बुद्धिमान आणि वैराग्यवान असेच असत. हे जरी गृहस्थ असले तरी सुद्धा त्यांचा आध्यात्मिक अधिकार तसा मोठा असे आणि समाजामध्ये एक श्रेष्ठता त्यांना दिली जात असे. श्री नवकिशोर गोस्वामी यांनी आपले मोठे बंधू श्री कृष्ण किशोर गोस्वामी यांच्याकडून मंत्रदीक्षा घेतलेली होती. या लोकांना मंत्रदीक्षा देण्याचा सुद्धा अधिकार असतो. श्री लोचनानंद हे धाकटे भाऊ, त्यांनी या श्री नवकिशोर गोस्वामी यांच्याकडून मंत्रदीक्षा घेतलेली होती. अशा प्रकारे नवकिशोर गोस्वामी आणि लोचनानंद गोस्वामी हे परस्पर गुरु शिष्य होते. तरी सुद्धा या दोघा बंधूंमध्ये इतकं प्रेम होतं की जणू काय 2 देह आणि 1 जीव. हे दोघेही षडदर्शनाचार्य, अत्यंत वैराग्यवान आणि भजन भक्तीमध्ये रमणारे असेच होते. या दोघांचं वैराग्य इतकं प्रखर होतं की कुमार अवस्थेमध्येच संसाराचा त्याग करून ते वृंदावन येथे निघून गेले. गोवर्धन येथील श्री सिद्ध कृष्णदास बाबा यांची आपण सेवा करावी आणि त्यांना शरण जावं असं त्यांच्या मनात होतं. परंतु त्यांनी जर आपला यथार्थ परिचय सिद्ध बाबांना दिला असता तर अर्थातच शिष्टाचाराच्या नात्याप्रमाणे आणि त्यावेळच्या रीतीप्रमाणे या दोघांनाच सिद्ध बाबांनी पूज्य मानलं असतं आणि यांना अनुग्रह दिलाही नसता आणि त्यांच्याकडून सेवाही घेतली नसती. म्हणून या दोघांनी आपल्या वंशाबद्दल त्यांना काहीही कल्पना दिली नाही आणि आपण एका हलक्या कुळातले आहोत अशी बतावणी केली. त्यांना शरण गेले आणि आपल्यावरती कृपा करून भजनाची दीक्षा देण्याची प्रार्थना केली. या दोघांचं तेज, त्यांचं रूप, त्यांचे गुण आणि त्यांची श्रीकृष्णावरील प्रगाढ भक्ती पाहून सिद्ध बाबा मुग्ध झाले. त्यांचा यांच्यावरती विश्वास बसला आणि अत्यंत प्रेमाने त्यांना आपल्या आश्रमामध्ये ठेवून घेऊन भजन मुद्रा देऊन त्याचं शिक्षण ते या दोघांना देऊ लागले. सिद्ध बाबा त्यावेळेला खूप
वृद्ध झालेले होते. त्यामुळं या दोघांच्या सारखा सेवक त्यांना हवेच होते. हे दोघं अत्यंत श्रद्धाळू आणि सेवाभावी होते. त्यामुळे या दोघांच्याकडून सिद्धबाबा निःसंकोचपणे सेवा घेऊ लागले. हे दोघेही अत्यंत प्रेमाने त्यांची सर्व प्रकारची सेवा करत असत. सिद्धबाबांचं मलमूत्र काढण्याचा सुद्धा त्यांना कधी तिटकारा आला नाही. अत्यंत प्रेमाने ते ही सेवा करत असत. त्यामुळे या दोघांच्या वरती सिद्धबाबांचं लवकरच प्रेम बसलं आणि त्यांच्याबद्दल एक जिव्हाळा निर्माण झाला. असेच काही दिवस गेले. या दोघांची साधना आणि भजन मुद्रेचं शिक्षण हे चालू होतं. पुढे असं झालं, की या दोघांचा मागोवा घेत ते कुठे आहेत यांना शोधत त्यांचे धाकटे बंधू हे सिद्धबाबांच्या जवळ येऊन पोचले. हे दोघे जण मानसगंगेवरती स्नानाला गेलेले असतानाच नेमके हा धाकटा बंधू तिथे आला आणि त्याने आपला परिचय देऊन आपण या दोघांचे धाकटे बंधू आहोत असे सांगितले. त्यामुळे अर्थातच यांच्या वंशकुळीबद्दल सर्व माहिती सिद्धबाबांना मिळाली आणि त्यांना अतिशय राग आला. हे दोघे जण गंगेवरून स्नान करून आले. पाहतात तो आपला धाकटा भाऊ सिद्धबाबांच्या जवळ बसलेला आहे आणि आपल्या गुरूंचा चेहरा आणि डोळे रागाने लाल झालेले आहेत. या दोघांच्या क्षणात लक्षात आलं की नेमका प्रकार काय झालेला आहे. पटकन आपल्या सद्गुरूंच्या चरणावरती माथा ठेवून त्यांनी नमस्कार केला आणि त्यांची क्षमा मागितली. परंतु सिद्धबाबांना फार राग आलेला होता. त्यामुळं अत्यंत रागाने उच्च स्वरामध्ये ते म्हणाले, "इतकी फसवणूक! भजनमुद्रादी हे तर तुमचं स्वतःचंच धन आहे. तुम्हाला हे सर्व मिळवण्याचा अधिकार जन्मतःच आहे. मग इतकी फसवणूक, इतकी वंचना का केली?" त्यावरती हात जोडून हे दोघेही बंधू म्हणाले, "प्रभू, आम्ही जन्मजन्माचे अपराधी आहोत बहुतेक आणि म्हणून अशा उच्च कुळामध्ये आमचा जन्म झाला. लाभ, पूजा, प्रतिष्ठा ही शूकरविष्ठा म्हणतात आणि तीच नेमकी आमची जीविका आहे. अकिंचना भक्तीमध्ये आमचा अधिकार नाही आणि अधिकार जर मिळायचा असेल तर तो खूप मोठी सेवा हातून घडल्याशिवाय मिळणार नाही. परंतु आम्ही जर आपला कुळवंश तुम्हाला सांगितला असता, तर आपण ही सेवा आम्हाला करू दिली नसती. म्हणून नाईलाजाने तुमची सेवा करण्याच्यासाठी आम्ही तुमच्याशी खोटं बोललो. आपण परम वैष्णव आहात, परम दयाळू आहात. आमच्या ह्या अपराधाला जो काही तुम्ही शिक्षा द्याल, दंड द्याल, ती आम्ही सोसायला तयार आहे. परंतु आपण आम्हाला क्षमा करावी." त्यांचं हे विनयपूर्वक बोलणं ऐकून सिद्धबाबा मनातल्या मनात अत्यंत प्रसन्न झाले. परंतु बाहेरून तसं काहीही न दाखवता रागाचं नाटक चालू ठेवत ते म्हणाले, "तुमचा दंड किंवा तुमची शिक्षा ही आहे की तुम्ही दोघंही स्वतःच्या हाताने आपले चरण धुवून त्याचं चरणामृत माझ्यासमोर ठेवा." आता महापुरुषाचा क्रोध शांत करणं तर आवश्यकच होतं. त्यांच्या हातून अपराध घडला होता आणि सिद्धबाबांनी दिलेली शिक्षा पाळणं त्यांना क्रमप्राप्त होतं. म्हणून अनिच्छापूर्वक जे सिद्धबाबांनी सांगितलं होतं तेच या दोघांनी केलं आणि स्वतःच्या हाताने चरणामृत त्यांच्यासमोर ठेवलं. ते चरणामृत घेऊन बाबा अतिशय प्रसन्न झाले आणि प्रसन्नतापूर्वक त्या दोघांना म्हणाले, "कृष्ण फार कृपाळू आहे. म्हणून त्यांनी तुमच्यासारख्या महान पुरुषांचा सहवास मला मिळवून दिला. आता आणि वंचना करू नका. तुमच्या आतमध्ये जी दैन्य भक्ती आहे
त्याचा एखादा अंश सुद्धा माझ्यामध्ये नाही. तुम्ही इतके महान आहात. तेव्हा आता इथे सेवा न करता स्वच्छंदतेने राहा, मुक्तपणे राहा आणि भजन करा आणि तुमच्या सहवासाने मी धन्य होईन." परंतु हे दोघे हात जोडून म्हणाले, "छे, छे प्रभो, आता आम्ही इथे एक क्षणही राहणं हा अपराध आहे. आम्ही आता इथे राहू शकत नाही." असे म्हणून सिद्धबाबांचा निरोप घेऊन हे तिघही भाऊ काम्यवन येथील पश्चिम भागात पशुप नावाच्या एका निर्जन अशा गावामध्ये जाऊन राहिले आणि तिथे भजन भक्ती करू लागले. कधी-कधी काम्यवन येथील सिद्ध जयकृष्णदास बाबांच्या जवळ हे दोघे जण जात असत. आपल्याला श्री श्री राधा मदन मोहन यांच्या विग्रहाचं कसं काय श्री जयकृष्णदास यांच्याकडे येणं झालं, ही कथा आपण त्यांचं चरित्र पाहताना ऐकलेली आहे. त्यांच्या चरित्रामध्ये तो उल्लेख आहे. तिथे त्यांची साधना चालू असता काही दिवसांनी पशुपवन येथे सगळ्यात धाकटा जो भाऊ होता, तो मृत्यू पावला. त्याच्यानंतर काही दिवस गेले आणि ढाक्याहून असा संदेश मिळाला ह्या दोघांना, की त्यांच्या वंशामध्ये आता ढाक्यातील ठाकूर मंदिराची सेवा करायला कुणीही नाही राहिलेलं आणि त्यामुळं तिथे सेवा होत नाहीये. हे ऐकल्यावरती वंशातली चालू असलेली सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं समजून त्या नाईलाजानी ते दोघं जण ढाक्याला परत गेले. ढाक्यामध्ये राहून तिथल्या मंदिराचा सर्व कारभार आणि तिथल्या श्रीकृष्ण मूर्तीची सेवा ते करू लागले. काही दिवसांनी श्रीकृष्णांनी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि सांगितलं, की चट्टग्राम ह्या जिल्ह्यामध्ये हाटहजारी ठाण्याच्या अंतर्गत फरदाबाज ग्राम येथे एक नाथवंशीय भक्त जमीनदार आहे आणि त्याच्या वंशाचा आता लवकरच लोप होणार आहे. त्याच्या वंशामध्ये कुणीही राहणार नाही आणि तो अत्यंत चांगला असा माझा भक्त आहे. तेव्हा तुम्ही दोघे लगेच मला घेऊन तिकडे जा आणि त्या भक्ताच्या जमिनीपासून म्हणजे त्याचे जे जमीनदारीचं उत्पन्न आहे, त्याने ह्याच्यापुढे माझी सेवा करा. मी त्याच्या धनातून झालेली सेवा स्वीकारणार आहे. हा आदेश मिळाल्याबरोबर दोघेजण चट्टग्राम येथे गेले. तिथे प्रसिद्ध कविराज भक्तप्रवर कार्तिक अधिकारी यांच्या घरी ते उतरले. कार्तिक अधिकारी हे या श्रीमंत जमीनदाराच्या परिवाराचे विश्वस्त चिकित्सक होते. त्यांनी या श्रीकृष्णांनी दिलेल्या आदेशाची सगळी कथा जमीनदारांना सांगितली आणि त्या दोघांची ओळख परिचय करून दिला त्या जमीनदारांशी. जमीनदार अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी आपली सगळी जमीन, सगळी संपत्ती ही श्रीकृष्णांच्या नावाने करून दिली आणि ते स्वस्थ झाले. पुढे खरोखरीच जमीनदारांचं शरीर सुटलं आणि तेथील ठाकूर सेवेची सुव्यवस्था हे दोघंजण पाहू लागले. आता इथून पुढे या दोघांच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी मिळाली आणि लोचनानंद प्रभू यांची साधना तिथे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि त्यांच्या हातून त्यांच्या आयुष्यात काही वेगवेगळे चमत्कारही घडून आले. तर त्यांच्या सिद्धाईची ही कथा आपण पुढील भागामध्ये पाहू. हरी ओम.